नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. हा एक साधा छुपा घातक घटक आहे जो आपल्याला कळायच्या आतच हळूहळू आपल्या शरीराला कमजोर करत असतो. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता तर नाही, तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळपास 90% लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहे. इतकंच नाही तर जवळपास 75% लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची सुद्धा पातळी धोकादायक पातळीपर्यंत कमी असते. आजच्या या विशेष सादरीकरणामध्ये आपण केवळ या समस्येवर चर्चा करणार नाही, तर त्याची मूळ कारण आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साध्या घटकांद्वारे आपण ते कसं संतुलित करू शकतो हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण हे ज्ञान तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आता आपण सर्वात प्रथम व्हिटॅमिन डी बद्दल बोलूया. ते सखोलपणे समजून घेणं आवश्यक आहे, कारण जोपर्यंत आपण आपल्या शरीरात आणि त्वचेमध्ये होणाऱ्या प्रक्रिया समजत नाही तोपर्यंत आपण उपायांच्या गांभीर्याने विचार करणार नाही. मंडळी, आपल्याला अनेकदा वाटतं की उन्हामध्ये थोडा वेळ फिरल्यानं व्हिटॅमिन डी मिळेल, पण इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. लक्षात ठेवा, केवळ सूर्यप्रकाशच आवश्यक नाही, तर योग्य वेळी मिळणारा सूर्यप्रकाश सुद्धा महत्त्वाचा असतो. सूर्याच्या किरणांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे अतिनील किरणं असतात, UVA आणि UVB. UVA किरण सहसा सकाळी आणि संध्याकाळी जास्त प्रमाणामध्ये असतात, ज्यामुळे आपली त्वचा अकाली वृद्ध होते आणि सुरकुत्या पडतात. तथापि ते व्हिटॅमिन डीच्या निर्मितीस मदत करत नाही. विज्ञानानुसार UV किरण पृथ्वीवर तेव्हाच प्रभावीपणे पोहोचतात जेव्हा सूर्य आकाशात अंदाजे 45 अंशांपेक्षा वर असतो, म्हणजे जेव्हा तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असते. भारतामध्ये ही वेळ सहसा सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान असते. आता यातील विरोधाभास विचारात घ्या. हीच ती वेळ असते जेव्हा सूर्य प्रखर आणि भेदक असतो आणि आपण नैसर्गिकरित्या सावली शोधतो. परिणामी आपण दिवसभर सूर्यप्रकाशात असूनही व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आपल्या शरीराला पुरवू शकत नाही. निसर्गाने आपल्या भारतीयांना मेलॅनिन नावाचं एक अद्वितीय संरक्षक थर दिला आहे, ज्यामुळे आपल्या त्वचेला गडद रंग येतो. मेलॅनिन हे सूर्याचं हानिकारक किरण शोषून घेतं आणि त्वचेच्या आजारांपासून आपलं संरक्षण करतं. थंड देशांतील लोकांमध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्यांना थोड्याशा सूर्यप्रकाशातूनही पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतं. तथापि हेच मेलॅनिन जे आपलं संरक्षण करतं ते UV किरणांना त्वचेच्या खोलवर जाण्यापासून देखील रोखतं. परिणामी व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी एका भारतीय व्यक्तीला, विशेषतः सावळ्या त्वचेच्या व्यक्तीला, गोऱ्या त्वचेच्या व्यक्तीपेक्षा 3 ते 5 पट जास्त वेळ उन्हात घालवावा लागतो. याचा अर्थ असा की परदेशी व्यक्तीसाठी 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश पुरेसा असू शकतो, तर आपल्या किमान 45 मिनिटे ते 1 तास उन्हात घालवावा लागू शकतो. शिवाय आपली आधुनिक जीवनशैली देखील ही समस्या अधिकच वाढवत आहे. आजकाल आपण बाहेर जाताना SPF 30 आणि 50 असलेले सनस्क्रीन लावतो, जे त्वचेचे संरक्षण करतं, पण व्हिटॅमिन डीच्या निर्मितीला लक्षणीयरित्या प्रतिबंधित करतं. मंडळी, अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की SPF 30 असलेले सनस्क्रीन आपल्या त्वचेची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमता अंदाजे 95% ते 98% पर्यंत कमी करतं. या व्यतिरिक्त कधीकधी धार्मिक कारणामुळे किंवा उन्हामुळे त्वचा भाजण्याच्या भीतीने आपण स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत झाकूनही घेतो. यामुळे सूर्याची आवश्यक पोषक तत्वे आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू शकत नाही. शहरांमधील वाढतं प्रदूषण हे देखील एक प्रमुख कारण आहे. हे प्रदूषण वातावरणातील अतिनील किरणं शोषून घेतं, ज्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कमकुवत होतं. जर तुम्हाला वाटत असेल की ऑफिसच्या खिडकीजवळ बसून उन्हात बसल्यानं तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल, तर तो एक गोड गैरसमज आहे. काच ही अतिनील किरणांना पूर्णपणे रोखते, ज्यामुळे फक्त उष्णता आत येते, व्हिटॅमिन डी नाही. आता प्रश्न असा येतो की यावर उपाय काय? मंडळी, ही काही क्लिष्ट शास्त्र नाही. तुमच्या जीवनशैलीमध्ये काही योग्य आणि वैज्ञानिक बदल करून तुम्ही ही कमतरता सहज दूर करू शकता. उन्हात बसण्याची योग्य पद्धत आपण समजून घेऊया. फक्त बाहेर उभं राहणं पुरेसं नाही. तुमच्या त्वचेतील कोलेस्ट्रॉल आणि सूर्याच्या UV किरणांमध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यावर व्हिटॅमिन डी तयार होतं.
त्यामुळे वेळेकडे विशेष लक्ष द्या. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेस सूर्यप्रकाश घेणं सर्वात प्रभावी मानलं जातं. यावेळेस सूर्य थेट डोक्यावर असतो आणि किरणे थेट त्वचेपर्यंत पोहोचतात. आता तुमच्या शरीराचा किती भाग उन्हात ठेवावा याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फक्त तुमचा चेहरा आणि हात उन्हात ठेवले तर तुमच्या शरीरामध्ये पुरेसे व्हिटॅमिन डी तयार होणार नाही. तुमची पाठ, तुमचे हात आणि पाय यांनाही उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीराचा किमान 35% ते 40% भाग उन्हात असला पाहिजे. सूर्य आणि तुमच्या त्वचेमध्ये कोणताही अडथळा नाही याची खात्री करा. कपडे, चष्मा किंवा सनस्क्रीन नसावं, तथापि एक खबरदारी घेणं आवश्यक आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर 10 मिनिटांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेग 30 ते 40 मिनिटांपर्यंत वाढवा. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये म्हणून तुम्ही तो झाकू शकता किंवा सनग्लासेस घालू शकता. आता आपण आहाराबद्दल बोलूया. मंडळी, मशरूम हा एक उत्तम नैसर्गिक स्तोत्र आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की मशरूम मानवी त्वचेप्रमाणेच प्रतिक्रिया देतात. त्यामध्ये अर्गोस्टेरॉल नावाचं एक संयुग असतं जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानं व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतरित होतं. याची पद्धत सोपी आहे. मशरूम खरेदी केल्यानंतर त्यांना 30 ते 60 मिनिटे थेट सूर्यप्रकाशात ठेवा. त्यानंतर ते शिजवून घ्या. हा एक उत्कृष्ट स्तोत्र आहे, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी. चला आता आपण अंड्याबद्दल बोलूया. आजकाल बरेच लोक फिटनेसच्या नावाखाली अंड्यातील पिवळा बल्क टाकून देतात, पण खरं तर अंड्याच्या पिवळ्या भागातच व्हिटॅमिन डी असतं. अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये अंदाजे 30 ते 40 मिलीग्रॅम व्हिटॅमिन डी असतं. दररोज पिवळ्या बल्कासहित 3 ते 4 उकडलेली अंडी खाल्ल्याने तुमच्या दैनंदिन गरजेचा मोठा भाग पूर्ण होऊ शकतो. शक्य असल्यास स्थानिक किंवा मोकळ्या जागेत वाढवलेल्या कोंबड्यांची अंडी निवडा, कारण त्यात व्हिटॅमिन डीचं प्रमाण जास्त असतं. मांसाहारी लोकांसाठी मासे हा एक उत्तम प्रकार आहे. रोहू आणि कटलासारखे चरबीयुक्त मासे आठवड्यातून 2दा खा. त्यांचे यकृत आणि चरबी व्हिटॅमिन डीने समृद्ध असतात. या व्यतिरिक्त भारत सरकारने पोषण सुधारण्यासाठी व्हिटॅमिन डी युक्त आहार मोहीम सुरू केली आहे. जेव्हाही तुम्ही दूध, तूप किंवा तेल खरेदी करता तेव्हा पॅकेजवर निळ्या रंगाचं +F चिन्ह नक्की बघा. याचा अर्थ असा की त्यात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए मिसळलेला आहे. शेवटी एक महत्त्वाची नोंद, व्हिटॅमिन डी हे चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन आहे, म्हणजे शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निरोगी चरबीची आवश्यकता असते. म्हणून तुमच्या आहारामध्ये तूप, तेल किंवा इतर आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांचा संतुलित प्रमाणामध्ये समावेश नक्की करा. मंडळी, जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन डी युक्त आहार घेता किंवा सप्लिमेंट घेता तेव्हा तुमच्या आहारामध्ये थोडंसं शुद्ध तूप, कच्च्या मोहरीचं तेल किंवा बदाम आणि अक्रोड यांसारख्या सुक्या मेवाचा समावेश करा. चरबीशिवाय शरीर हे अमूल्य जीवनसत्व योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. मला आशा आहे की व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी विचारात घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला समजल्या असतील. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरत असेल तर ती तुमच्या जीवनात समाविष्ट करायला विसरू नका. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, जो आपल्या देशामध्ये थकवा, अशक्तपणा आणि मज्जातंतूंच्या समस्यांचं प्रमुख कारण बनला आहे. हे आहे व्हिटॅमिन B1, ज्याला शास्त्रीयदृष्ट्या कोबालमिन म्हणून ओळखलं जातं. मंडळी, जर तुम्हाला सकाळी उठल्यावरती थकवा जाणवत असेल, तुमच्या हातपायांमध्ये मुंग्या आल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटत असेल किंवा लहान सहान गोष्टींवरून चिडचिड होत असेल तर हे तुमच्या व्हिटॅमिन B1 ची कमतरता असल्याचं लक्षण असू शकतं. आता मूळ कारणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन B1 नैसर्गिकरित्या मातीत आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांद्वारे तयार होतं. प्राणी त्यांच्या आहारातून या जीवाणूंचे सेवन करतात आणि ते त्यांच्या शरीरामध्ये जमा होतात. हे जीवनसत्व फळे, भाज्या आणि धान्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळत नाही. यामुळेच भारतासारख्या देशांमध्ये बी जीवनसत्वाची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. जिथे मोठ्या संख्येने लोक कठोर शाकाहारी आहेत, प्राचीन काळी लोक निसर्गाच्या थेट संपर्कात राहत होते. ते विहिरीचं पाणी प्यायचे आणि जास्त रासायनिक प्रक्रिया न करता थेट जमिनीतून उगवलेल्या भाज्याच खायचे. त्यामुळे त्यांना थोड्या प्रमाणामध्ये बी जीवनसत्व मिळत असे. तथापि आजच्या कीटकनाशके आणि नळाच्या पाण्याच्या युगामध्ये हा नैसर्गिक स्तोत्र जवळजवळ नाहीसा झाला.
आणखी एक महत्त्वाचं कारण आपल्या दैनंदिन सवयीमध्ये आहे. जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणं ही आपल्यापैकी बहुतेकांची सवय झाली आहे. परंतु या सवयीमुळे तुमच्या शरीरामध्ये B1 जीवनसत्वाची लक्षणीयरित्या कमतरता निर्माण होऊ शकते. चहामधील टॅनिन आणि कॉफीमधील कॅफीन हे अन्नातील B1 जीवनसत्वाशी संयोग करून एक जटिल संयुग तयार करतं, जे आपले लहान आतडे शोषून घेऊ शकत नाही. या व्यतिरिक्त त्यांचा आम्लधर्मी स्वभाव देखील शरीराद्वारे B जीवनसत्व शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. म्हणून जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्रेमी असाल तर जेवण आणि चहा यांच्यामध्ये किमान 1 ते 1.5 तासाचं अंतर ठेवा. जेवणानंतर लगेच चहा पिणं म्हणजे स्वतःच्या पोषणाशी तडजोड करण्यासारखंच आहे. आता आपण दुधाबद्दल बोलूया. आपल्या देशामध्ये असा समज आहे की दूध जितकं जास्त उकळलं जाईल तितकं ते अधिक शुद्ध होईल. तथापि सत्य वेगळं आहे. व्हिटॅमिन B1 हा एक अत्यंत संवेदनशील घटक आहे. तो जास्त उष्णतेमुळे नष्ट होतो. जेव्हा तुम्ही दूध वारंवार उकळता किंवा जास्त वेळ मंद आचेवरती ठेवता तेव्हा त्यातील B1चं प्रमाण 30% ते 50% पर्यंत कमी होऊ शकतं. दूध फक्त अर्धा तास उकळणं हा योग्य मार्ग आहे. ते उकळताच गॅस बंद करा. ते वारंवार गरम करण्याऐवजी थंड करा आणि आवश्यकतेनुसारच पुन्हा गरम करा. दूध गरम केल्यानं विशेषतः मायक्रोवेव्हमध्ये B1चं लक्षणीय नुकसान होतं आणि ते पारंपरिक पद्धतीने गरम करणं सर्वोत्तम आहे. मंडळी, व्हिटॅमिन B1 हे केवळ एक पोषक तत्व नाही, ते आपल्या मज्जातंतूचं संरक्षण करतं. त्याच्या कमतरतेमुळे आपल्या मज्जासंस्थेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. आता उपायाकडे वळूया. अनेक लोकांना वाटतं की शाकाहारी असल्याने त्याला B1 साठी केवळ सप्लिमेंट्सवर अवलंबून राहावं लागतं, पण हे पूर्णपणे खरं नाही. जर आपण आपल्या आहाराचं योग्य नियोजन केलं तर ते नैसर्गिकरित्या मिळवणं नक्कीच शक्य आहे. हे जीवनसत्व वनस्पतींमध्ये आढळत नसल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचा मुख्य स्रोत आहे. सर्वप्रथम दही आणि ताकदही हे केवळ एक अन्न नसून प्रोबायोटिक्स नावाच्या जिवंत सूक्ष्मजीवांचा भंडार आहे. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील B1चं प्रमाण वाढतं. त्यामुळे दररोज 1 वाटी ताजं दही किंवा दुपारच्या जेवणासोबत 1 ग्लास ताक प्यायल्याने तुमची पचनसंस्था तर मजबूत होतेच, शिवाय तुमच्या मज्जातंतूंना आवश्यक पोषणही मिळतं. या व्यतिरिक्त चीज खाणं देखील अत्यंत फायदेशीर आहे. मंडळी, चीज केवळ प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत नाही, तर त्यात व्हिटॅमिन B1 देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतं. हे लक्षात ठेवा की पनीर जास्त तेलात तळून किंवा डीप फ्राय करून खाऊ नका. अत्याधिक तापमानामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. म्हणून ते कच्चं किंवा हलकंसं भाजून खाणं नेहमी उत्तम. या व्यतिरिक्त नियमितपणे दुधाचं सेवन करा. आधी सांगितल्याप्रमाणे दूध वारंवार उकळल्यानं त्याची पौष्टिक मूल्य कमी होतात. जर तुम्ही दिवसातून 2 ग्लास दूध योग्य प्रकारे प्याल तर तुमच्या दैनंदिन गरजेचा मोठा भाग पूर्ण होऊ शकतो. जे लोक मांस खातात त्यांच्यासाठी व्हिटॅमिन B1चा पुरवठा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. विशेषतः मटणाचं यकृत हे B1चा खजिना मानलं जातं. फक्त 100 ग्रॅम यकृतामध्ये तुमच्या आठवड्याच्या गरजेपेक्षा जास्त B1 असतं. जर तुमच्यामध्ये याची तीव्र कमतरता असेल तर आठवड्यातून एकदा त्याचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. या व्यतिरिक्त अंड्यातील पिवळा बल्क खाण्याचा विचार करा, जो व्हिटॅमिन D तसेच व्हिटॅमिन B1 ने समृद्ध असतो. दररोज 2 ते 3 अंडी खाल्ल्यानं ऊर्जा आणि शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. मासे आणि कोळंबी यांसारखे पदार्थ देखील व्हिटॅमिन B1चं उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड केवळ तुमच्या शरीराचं पोषण करत नाही तर मेंदूंचं कार्य देखील सुधारतात. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तुमचे अन्न कितीही पौष्टिक असलं तरी सुद्धा जर तुमचं शरीर ते योग्यरित्या शोषून घेऊ शकत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक साधा नियम पाळा. 1 तासाचं अंतर ठेवा. चहा आणि कॉफीमधील टॅनिन आणि कॅफीन व्हिटॅमिन B1च्या शोषणात अडथळा आणतात. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणं टाळा. जेवण आणि चहा यांच्यामध्ये नेहमी किमान 1 तासाचं अंतर ठेवा. याउलट जेवणासोबत आणि जेवणानंतर लिंबू पाणी किंवा संत्र्यांच्या रसांसारखे व्हिटॅमिन C समृद्ध पदार्थ सेवन केल्याने B1चं शोषण सुधारण्यास मदत होते. इडली, डोसा आणि ढोकळा यांसारख्या दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये जे ईस्टच्या आंबवण्याने बनवलं जातं त्यातही B1चं अल्प प्रमाण असतं. त्याचप्रमाणे मोड आलेली धान्य पचनक्रिया सुधारतात आणि शरीराला पोषक तत्वे शोषण्यास मदत करतात. तथापि जर तुमच्या व्हिटॅमिन B1ची पातळी 200 kg प्रति मिलीपेक्षा कमी असेल तर केवळ आहार पुरेसा ठरणार नाही.
अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि सप्लिमेंट्स किंवा मग इंजेक्शन घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. आता एक गंभीर इशारा, मंडळी, आपल्या आरोग्याशी कधीही प्रयोग करू नका. चाचणी आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता विटॅमिन सप्लिमेंट घेणं हानिकारक ठरत असतं. विशेषतः विटॅमिन डी हे एक चरबी विद्राव्य विटॅमिन आहे जे शरीरामध्ये जमा होतं आणि जास्त प्रमाणात घेतल्यास ते सहजपणे शरीराबाहेर टाकलंही जाऊ शकत नाही. जेव्हा शरीरातील विटॅमिन डी ची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा रक्तातील कॅल्शियमची पातळी असामान्यपणे वाढते. यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनी फ्ल्युअर यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. याचा हृदय आणि फुफ्फुसावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आधी तपासणी करा, मग उपचार करा. सर्वांना विनंती करते की कोणतेही सप्लिमेंट्स हे स्वतःहून घेऊ नका. आधी रक्ताची तपासणी करून घ्या. विशेषतः 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी ची तपासणी वर्षातून किमान एकदा तरी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची तपासणी करून घ्या. तपासणीचा निकाल मिळाल्यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. ते तुमच्या स्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करतील की तुम्हाला आठवड्याला जास्त डोसेजची गरज आहे की रोजचा कमी डोस पुरेसा आहे. मंडळी, लक्षात ठेवा की सकाळी सूर्यप्रकाश घेणं, जेवणानंतर लगेच चहा टाळणं आणि व्यवस्थितरित्या उकळलेलं दूध पिणं यांसारख्या लहान लहान सवयी साध्या वाटू शकतात, पण याच सवयी भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवू सुद्धा शकतात. शरीर आपल्याला संकेत देतं, आपल्याला फक्त ते वेळेवर समजून घेण्याची गरज आहे. सततचा थकवा, अशक्तपणा जाणवणं, पायात वेदना किंवा वारंवार आजारी पडणं या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय थकवा किंवा पायांमध्ये वेदना जाणवतात का? तुम्ही कधी तुमच्या विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ची चाचणी केली आहे का? कृपया तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत नक्की शेअर करा, कारण तुमची कमेंट इतर कोणालाही उपयुक्त ठरू शकते. जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अधिक विश्वसनीय आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेहमीच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह पुन्हा भेटत असतो. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा आणि जीवनातील शिकण्याचा हा प्रवास नेहमीच सुरू ठेवा. धन्यवाद.